पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. पुन्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आलंय की तुमचं सरकार. मागचे 10-15 दिवस झालं विधान परिषद आणि विधानसभेचं कामकाज पण चालू आहे. त्याच्यामध्ये एकदा तरी तुम्ही बोललात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल? ज्यांच्या जीवावरती तुमचं सरकार आलं, ज्यांच्या जीवावरती तुम्ही निवडून आलात, त्यांना फक्त तुम्ही कोरं करायचं ठेवलंय. बाकी त्यांची वाट तर ऑलरेडी लागलेली. आमचा शेतकरी मरायला लागलाय तुमच्या नावाने चिठ्ठ्या लिहून, पण तुम्ही काही लक्ष द्यायला तयार नाहीत. तुमचे बेताल मंत्रीच एकमेका समाजामध्ये भांडणं लावायला लागले आणि आमचा गरीब समाज जो आहे तो भीतीच्या छायाखाली जगायला लागला. तुम्ही म्हटलात आमचं सरकार आल्यानंतर कर्जमाफी देणार. कालच्या परवादीच्या निवडणुकीतलाच व्हिडिओ आहे ना. तुम्ही जिथं बोलताय त्याच्या समोर 3 पक्षाची चिन्ह लावलेली आहेत. 3 इंजिनचं सरकार चालू आहे. मग तुम्हाला अडचण काय आहे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला? आणि तुमच्या त्या बेताल मंत्र्यांना जरा सांभाळा. काय म्हणतात ना, या महाराष्ट्रामध्ये खूप मोठाले प्रश्न आहेत. आमचा तरुण बेरोजगारीकडे चाललाय, तरुणांच्या हाताला काम नाहीये, शेतकरी मरतोय तुमच्या नावाने चिठ्ठ्या लिहून. त्याच्याकडे लक्ष द्या जरा. कुठेही कर्जमाफी, कुठेही 7-12 कोरा. अहो 7-12 कोरा नाही, शेतकऱ्याची नावं उडायला लागली 7-12वरून. शेतकऱ्यांना जमिनी विकायची वेळ आली तुमच्या या धोरणांमुळे. जरा लाज वाटू द्या, करा काहीतरी या शेतकऱ्यांसाठी. जर लयच तळमळ आहे ना, तुम्ही म्हणता ना आमचा शेतकरी मेला तो, तुम्ही अंत्यविधीला पण येईनात. त्यामुळे सुधरा. शेतकऱ्यांनी रुमणं हातात घेतलं तर अवघड होईल. माझी एकच विनंती आहे सरकारला, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मायबाप आता तरी लक्ष द्या. आमच्या मराठवाड्याला पाणी द्या, विदर्भाला पाणी द्या, विकासाच्या मूलभूत सुविधा पुरवा शेतकऱ्यांपर्यंत. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, कारण की यावर्षी आम्हाला दुष्काळ आहे, पाऊस नाही पडला. आणि मायबाप सरकार तुम्हीच नाही करणार, कोण करणार आहे? कोण देणार आहे आमच्याकडे लक्ष? भलेही आम्ही संघटित नसू, पण आम्ही तुम्हाला मतदान तर केलंय ना. आमचा मागायचा अधिकार तर आहे ना. कधीपर्यंत हे प्रश्न तुम्ही असेच झोंबट ठेवणार आहेत? सुधरा जरा. आणि प्लीज हात जोडून विनंती आहे, शेतकऱ्याकडे बघा. प्लीज शेतकऱ्याकडे बघा. साध घाली दिस उद्याचा नव्याने, सारं गजल कालची रे. देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे. देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे.